बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 11वीतील विद्यार्थी प्रशिक बनसोडे याला 4 विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टंपने तब्बल 3 तास मारहाण केल्याचा आरोप आहे। साफसफाईची कामे करण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत ही मारहाण झाल्याचे सांगितले जाते। जखमी प्रशिकवर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे। मारहाणीमुळे त्याला एका कानाने ऐकू येणे बंद झाले आहे। महाविद्यालयाने तक्रार न केल्याने संताप व्यक्त होत चालला आहे। आज बोलवलं तर खुर्ची टाकून बसला, मला खाली बसवलं डायरेक्ट गुडघ्यावर। आम्हाला बसलो, माझ्या जवळ आला, कांटाळ्या मारायला चालू केलं। एका साईडला दुसऱ्या नाही, एका साईडला ह्या साईडला 60-70 कांटाळ्या मारल्या मला कंटिन्यू। नंतर कांटाळ्या झाल्या की मला उठवलं त्याने स्टंप घेतला। स्टंपाने मला 600 वेळा तर मारलं जास्त। कोण होता मारणारा? आम्हाला कोणणारे कुठला येतो? चिखरड्याचा। तुझ्यासारख्या अजून किती विद्यार्थ्यांना अशी मारहाण केली काय अगोदर तुम्ही? हो केलेलं आहे। मग काय कॉलेज शिक्षक वगैरे काय म्हणतात? विषय दाबून घेतात, विद्यार्थी पण बोलत नाहीत आम्ही मार खाऊ ते करू, म्हणून विद्यार्थी शांत बसतात। मला लयच मारलं म्हणून मी माझ्या घरचे पण भेटायला त्या टायमिंग मी त्यांना सांगून टाकलं लगेच। हँगर नाईक मारले, लाकडाच्या काठीने मारले, सगळं मोडलं म्हणून त्यानं मारायचं बास केलं। आणि नशेत मारलेलं आहे त्याने। दारू स्वतः तोंडानं म्हणलाय मला, मी तुला नशा केली म्हणून मी तुला कमी मारतोय म्हणला, आणि जर नशा केली नसती तर तुला अजून मारला असतं म्हणला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।